नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी बरोबर आहे असे विधान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की भुजबळ यांनी राजीनामा कोणाला दिला, महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका. तर राजीनामा हा राज्यपालाकडे द्यायचा असतो. भुजबळ यांना राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी राज्यपाल यांच्याकडे द्यावा असेही ते म्हणाले. प्रश्न असा आहे की माझ्या अंदाजाने उपमुख्यमंत्री हतबल आहेत. दुसरा स्वतःच्या हाताने हतबल आहे. ज्यांची फाईल दोघं जण चेक करतात त्यांच्यात बळ कुठून आलं. आणि एकंदरीतच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही फार बोलण्यासारखी नाहीच आहे. उद्या कोणावरती काय होईल हे सांगता येत नाही. सर, तुमच्याकडे पक्षाकडून मागणी केली जाते आणि एकूणच विरोधकांकडून मागणी केली जाते की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी ठीक आहे, पण गणपत गायकवाडनी जे आरोप केलेत त्याचं काय करायचं. एकंदरच परिस्थिती गंभीर आहे पॉलिटिकल. म्हणजे इतकी राजकीय गचकरण खरूज महाराष्ट्राला कधी झाली नव्हती. ही खरूज आहे आणि ही जाता जाणार नाही. सपट मलम लावा नाही तर सपट लोशन लावा. ही जाता जाणार नाही खरूज. वाटोळं झालंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं. एक तर पैशाचा पाऊस पडतोय सगळीकडनं. म्हणजे राजकारण कसं करायचं. आपण सामाजिक 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो निवडणुकीपर्यंत. इथे तर दैनंदिन जीवनामध्ये राजकारण सुरू झालंय. लोक मारतात, त्याचा व्हिडिओ काढतात, तो पोस्ट करतात, समोरचा माणसाचा गळा दाबला जातो, तो अक्षरशः बकरा जसा मारतात तसा त्याचा आवाज होतो. तरी गुन्हा कुठला दाखल होतो. 323 लाथा बुक्क्यांनी मारलाय माणसाला. लाथा बुक्क्यांनी व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ का चालवला तर दहशत पसरावी एरियामध्ये. देखो अगर हमारे खिलाफ जाओगे तो ऐसे ही मारूंगा मैं तुम्हें. काय चालू आहे काय. पोलीस म्हणजे इतके पोलीस हातावर हात ठेवून बसलेत. सर, काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर आलात पत्रकारांशी बोलल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा म्हणजे 2 युवक जे आहेत ते तुमचा चोरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ते तुमचे फॅन आहेत आणि त्याच्यानंतर ते नाही. एकंदरीत तिथे जे काय झालं त्याच्यानंतर जी माहिती घेतली ती फारच विचित्र होती. आपला कृष्णा आवटी हा माझं हे करत होता. मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्याचं शूटिंग करत होता. त्याच्या मागे 2 पोरं उभी होती. ते शूटिंग करता म्हणजे त्याच्या शूटिंग करता करता त्याच्या कानावर त्यांची वाक्य पडली, अटॅक करू का आत्ता, चांगली संधी, अटॅक करू का. त्यांनी मागे बघितलं त्यांना कळलं की ह्याने ऐकलं आहे आणि ते तिथनं पळून गेले. त्याच्यातला एक पोरगा आमच्या पोरांनी पकडला, पण त्याच्यावर दया दाखवून माझ्या पियेने त्याला सोडून दिला. पण हे काय चालू आहे इतक्या बिनधास. तुम्ही तक्रार दिली नसेल. मी तक्रार देतच नाही आजकाल, कारण काय होतच नाही. तक्रार देऊन काय निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे ना. आमच्या आया बहिणींवरनं शिव्या घालतात त्या ट्विटरवर आणि फेसबुकवर. ह्यांच्या आया बहिणींना शिव्या दिल्या की माणसं 8-8 दिवस जेलमध्ये असतात. आपली जर नाही चालत किंवा नाही किंमत नाही आहे तर त्या नाद्याला लागायचं नाही. आपलं काय, आपलं जीवन असं आहे की शेवटी राजकारणात आलं आहे. जेव्हा माणूस कफन बांधूनच येतो ठीक आहे ना, आज नाही तो काल, पण लढेंगे जरूर. कोणी अटॅक करणार. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। महाराष्ट्राच्या विकासासाठी 35 वर्षे समर्पित असलेल्या अजितदादांवर टीका करून अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायी भाव असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा अशा अर्थाचे वक्तव्य केले होते। पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायी भाव असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धेय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मृत्यूबाबत विधान करून धचामा करत खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अजितदादांवर टीका केली। मुळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो। पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच, त्याचबरोबर गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजितदादांना 288 मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे। अनेक आमदार अजितदादांनी निवडून आणले आहेत, पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे की धचा मा करायचा, अर्थाचा अनर्थ करायचा। आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदरणीय श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी कायम प्रार्थना करत असतो। आपल्या संपूर्ण भाषणामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे संभाषण करताना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपल्याला फोन करतील, भावनिक आवाहन करतील की मी शेवटचा या निवडणुकीला उभा राहतोय, मला मतदान करा। त्या भावनात्मक आव्हानाला बळी न पडता काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादा पवार साहेब त्या संपूर्ण भाषणामध्ये करतायत। पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील म्हणतात की महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना कोण ओळखतंय। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही, पण माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या आयुष्याची 35 वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत। असे एकही मतदारसंघ नाही, 288 मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांशी जुळलेला आहे। अनेक आमदार माननीय अजितदादांनी निवडून आणले, पण माननीय जितेंद्र आव्हाड यांची ओळख ही कळव्या मुंबऱ्याचे आमदार एवढीच मर्यादित आहे। ठाणे जिल्ह्यामधला देखील एकही आमदार ते निवडून आणू शकत नाहीत। त्यामुळे फक्त
अजितदादांवर बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते. माझा तरुण सहकारी सूरज चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष, यांनी जे त्यांना नाव दिलं होतं, एका हिंदी सिने अभिनेत्रीचं जे नाव त्यांना दिलं होतं ते योग्यच आहे. कारण आजकाल त्यांचं वर्तन, त्यांचं बोललेल्या बाईट्स हे त्याला अनुसरूनच असतात. त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना महत्त्व देऊ नये. मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन इथे दाखल झाला होता, अत्यंत उद्विग्न परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण तो काय तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवळ साहेबांपर्यंत पोचलाच नाही. तो त्यावेळेचे आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशामध्येच राहिला. त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा या विषयावर बोलू नये. नीतिमत्तेवर, नैतिकतेवर जितेंद्र आव्हाडांनी न बोललेलंच बरं. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो. ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी, त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे. आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो. चरईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल, स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही. ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.